जर मी माफी मागण्यानं मम्मी साहेबांचं समाधान होणार असेल तर मी तयार आहे माफी मागायला. वाघमारे तुम्ही का माफी मागताय? मुळात हे घर तुमच्या हक्काचं आहे आणि इथं राहण्यासाठी ना तुम्हाला कुणाशीही कसलीही तडजोड करायची काहीच गरज नाहीये. सत्या, या घराशी आता माझा पूर्वीसारखा संबंध नाही. आम्ही इथं फक्त एक आश्रित म्हणून राहतोय, आमची गरज आहे म्हणून. त्यामुळे दुसरीकडे आमची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही तडजोड करायला तयार. मम्मी साहेब, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी घेऊन गेले, त्यासाठी माफ करा आम्हाला. आम्हाला आश्रयाची गरज आहे. प्लीज आम्हाला या घरात राहू दे. दीदी अगं काय करतेस तू? माफी कशाला मागतेस? आणि हात जोडायची तर काहीच गरज नाही. अमृता, शांत बस तू. अगं पण दीदी तू गप्प बस म्हणले ना. मम्मी साहेब, देताय ना परवानगी? ठीक आहे, दिली परवानगी. यात आई, आमरे, या. दीदी काय गरज होती त्या मम्मी साहेबांची माफी मागायची? अगं तुम्ही दोघी पण विसरताय का त्या आपल्याशी कशा वागल्यात? एवढं कशाला हतबल व्हायचं होतं? दीदी तू कॉन्स्टेबल नाहीयेस, पोलीस अधिकारी झालीयस. या वर्दीचा दराने घरात पण दाखव ना जरा. आमरी, जरा शांत राहा आणि सध्या काहीच बोलू नकोस. आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. काय ठरवणार आहे तुम्ही? हा, मान खाली घालून हिथंच राहायचं हेच ठरवणार आहे ना? तुला गप्प बस बोलले ना, मग गप्प बसायचं. जास्त पुढे पुढे बोलीस तर एक लगावून देईन. माझ्यावर बरोबर हात उचलता येतो, मग त्या मम्मी साहेब एवढं बोलतात त्यांच्यावर एक शब्द वर करून बोलता येत नाही. आमरे, ये तू बस इथं. बस. काय करू बसून? बस अमृता. हे बघ, तू कसलाच विचार करू नकोस. डोकं शांत ठेव जरा. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. हा, शांत बस. कवा पण खायला गिळायला ही धर्मशाळा नाही. बसा बसा, आराम करा, बसा. माया पॅलेस म्हणजे धर्मशाळा नाही, पण तुमच्या येण्यानं ह्या घराची धर्मशाळा झाली. तुमचंच घर आहे, तुमच्या ज्या पंजानं अंधनात दिलंय असं समजा. मला ओळखलं असेलच, नसेल ओळखलं तर मी ओळख करून देते. मी माया सुर्वे, माया पॅलेसची केअरटेकर, म्हणजे मोलकरीणच समजायचं. बोला मॅडम, काय सेवा करू तुमची? मॅडम तुमची काय सेवा करू? ए नेबळट,
एक रात्र घराच्या बाहेर राहायची येळ आणली का नाही तुमच्यावर? एका रात्री 3 स्टार वर्दीचा माज उतरला का नाही?